नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे। ही जी काही व्हिडिओ सिरीज आम्ही चालू केलेली आहे नंबर 1 टिप्स म्हणून, यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत मोफत असं मार्गदर्शन आणि कमीत कमी वेळेत रोज एक व्हिडिओ देऊन कसं करू शकतोय या संदर्भात आम्ही या व्हिडिओ सिरीजचं स्थापना केलेली होती। मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। या पावसाळी वातावरणामध्ये फळाची फुगवण करत असताना पाने आपण कशी टिकवू शकतोय या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, कंटिन्यू बऱ्याचशा ठिकाणी पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, तर योग्य वेळी योग्य बुरशीनाशकांचा वापर आपण कसा केला पाहिजे आणि बुरशीनाशकांचा वापर करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं पण खूप महत्त्वाचं आहे। या संदर्भात डॉक्टर सुनील दिंडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील। सर, काय सांगाल? शेतकरी मित्रांनो, परत एकदा तुमचं डॉक्टर किसान या आवडत्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना सागर सरांनी खूप दिवसानंतर युट्यूबला एंट्री मारली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने टीमच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो। काही कारणास्तव तब्येत असेल, वेगवेगळ्या कारणास्तव ते माझ्यासोबत नव्हते। आता कंटिन्यू तुम्हाला ते युट्यूबच्या माध्यमातून असेल, बॅकएंडच्या टीमला सपोर्ट करताना असतील, सोबत असतीलच। सातत्याने बॅकएंडमध्ये त्यांचा डॉक्टर किसानच्या आणि मला स्वतःला सपोर्ट असतो। तर टिप्स नंबर 1 मध्ये त्यांनी व्हिडिओचा विषय सांगितला की सतत रिमझिम पाऊस, मोठा पाऊस, या पावसामध्ये 50 ते 80 दिवसातील टोमॅटो पिकामध्ये फळाची फुगवण करताना पानं देखील तितक्याच सातत्याने आपल्याला कसे टिकवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण एक साधारणतः 60 दिवसाच्या प्लॉटमध्ये आर्यमान व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा टोमॅटो शेतीमध्ये प्रदीर्घ अनुभव असताना देखील डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्यांनी का घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांना काय अनुभव आला त्या संदर्भात त्यांचं नाव मी या ठिकाणी पहिल्यांदा जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। बापूसाहेब रोकपसे, राहणार निफाड, तालुका जिल्हा नाशिक, तालुका निफाड जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 8830257007। ओके। एकच प्रश्न तुम्हाला विचारतो आणि नंबर 1 टिप्स शेतकऱ्यांसाठी सांगतो की हा 60 दिवसाचा प्लॉट आहे। सातत्याने माझ्या अंदाजे तरी आतापर्यंत सातत्याने पाऊस सुरू आहे। एवढ्या 4-5 दिवसात पाऊस कमी होता। आज देखील इथं खाली सगळे आपले बुट खराब आहे, तुमच्या पायात तर चप्पल नाही, सगळा चिखल आहे। आत्ताच नुकताच पाऊस झालेला आहे। एकंदरीत तुम्ही करत असलेली टोमॅटोची शेती आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर जो काही एवढ्या म्हणजे खराब वातावरणामध्ये काय वाटलं तुम्हाला? प्लॉटची परिस्थिती असेल किंवा ते मार्गदर्शन योग्य वाटलं का तुम्हाला? मार्गदर्शन खरंच बदल वाटला मला। मी दरवर्षी टोमॅटो लागवड करायचो, पण काय व्हायचं, जेणेकरून कटिंगचा प्रॉब्लेम यायचा आम्हाला, त्याच्या साईजमध्ये प्रॉब्लेम असायचा, पाण्याचा पत्तीचा विषय असायचा, जेणेकरून जे डोसेस असायचे किंवा म्हणजे औषधं असायची ते माहीत नसल्यामुळे आम्ही फक्त काय म्हणतो आपण त्याला, आमच्या एक पद्धतीने फक्त काहीतरी मारून स्प्रे करणे वगैरे। पण यावर्षी तुमचं डॉक्टर किसानमुळे मला खूप म्हणजे 50 ते 100% डबल फायदा झाला। आता आपण जी सेटिंग बघतोय ही सेटिंग बघून तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी। मागच्या वर्षी पण असंच प्लॉट होतं, पण एवढं सेटिंग नव्हती, मला माल कमी निघाला आणि वाढ नव्हती, परत सेटिंग पण कमी होती। आता या वर्षीचा जर विचार केला, आपला व्हिडिओचा विषयच आहे नंबर 1 टिप्स की 50 ते 80 दिवसामध्ये टोमॅटोची सेटिंग, फळ फुगवण चांगली करत असताना पानं पण तितक्या दिवस टिकवता आले पाहिजे। आता तुमचे पानं तर आपण व्यवस्थित बघतोय, सेटिंग बघतोय, आणि आता पुढच्या 7-8 दिवसात तुम्हाला आत्ताच एक मॉलचा फोन आला होता। हो, मॉलचा फोन। तुमचा प्लॉट कधी सुरू होईल? आणि पुढच्या 1-1.5 महिना टोमॅटोला चांगले दिवस राहणार आहे आणि तुमचा प्लॉट 1-1.5 महिन्यामध्ये फुल फोर्स मध्ये माल चांगला निघून जाणार आहे। मग त्याच अनुषंगाने आपण जे प्लॉट असतील महाराष्ट्रभरामध्ये, आपला सांगली जिल्हा असेल, सोलापूर असेल, साताऱ्याचा भाग असेल, नाशिक जिल्हा असेल, नाशिकचा पूर्व भाग असेल, त्याचप्रमाणे तुमचं त्या ठिकाणी बीड जिल्हा असेल, चिखली, बुलढाणा या ठिकाणी देखील टोमॅटोचं उत्पादन आणि तिथं 4-5 दिवसापासून पाऊस सुरू आहे। अशा वेळेस सरांनी सांगितल्याप्रमाणे टिप्स नंबर 1 मध्ये पानं टिकवायचे आणि फळाची किपिंग क्वालिटी, फळाची फुगवण पण मिळवायची। त्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर। जर असा रिमझिम पाऊस येतोय त्यावेळेस पानं ओले राहत आहे, मग आपण 2 दिवसापूर्वी काही फवारणी केली नाही, पण पानं टिकवण्यासाठी पहिली फवारणी पानं ओले असताना काय घेतली गेली पाहिजे? ती पहिली फवारणी आहे, नीट लक्षात घ्या, मॅंगनीज 200 लिटरला 100 ग्रॅम। असा प्लॉट असेल तुमचा, छातीला लागतोय, 4 फुटाची हाईट आहे, तिथं एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे। डबल झाड लावलंय तिथं एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे। फवारणीचं प्रमाण आहे 200 लिटरचं। मॅंगनीज 100 ग्रॅम, मेरिओन 80 मिली आणि टचअप 500 ग्रॅम हा पहिला स्प्रे
पानं ओले असतील, वरतून बारीक थुई पाऊस चालू आहे, टिपटिप पाऊस चालू आहे, तरी तो स्प्रे जर तुम्ही केला तर तुमचे पानं टिकतील. पुढचा 2-3 दिवसानंतर कोणता स्प्रे घ्यायचा आहे त्याच्या अगोदर अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला काय करायचंय. मॅग्नीज, मेरिऑन, टचअपचा स्प्रे झाल्यानंतर 1 दिवस जाऊ द्या. अन्नद्रव्य व्यवस्थापन, फळाची साईज चांगली मिळवायची. नवीन वरती शेंड्याला जे फळ, वरती शेंड्याचं फळ दाखव दादा, वरती जे शेंड्याला फळ सेटिंग होतं या फळाची देखील किपिंग क्वालिटी चांगली ठेवता आली पाहिजे. इकडे ठेव. हे बघ इकडं दाखवत आहे सर, हे वरती जो हा पूर्ण पंजा सेट झालेला आहे, या फळाची देखील आपल्याला शेवटचा 12वा 15वा 16वा तोड्याच्या दरम्यान जे बुडामध्ये तुम्ही शूटिंग मध्ये फळ पाहिलं किंवा जे बुडफळ आहे ज्याची किपिंग क्वालिटी, ज्याची साईज चांगली मिळते, ती साईज वरती होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना 55, 60, 65, 70 दिवसाला जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला एकरी 5 लिटर फोस्टो मास्टर रूट किट, मास्टर एग्रो सायन्सचं मास्टर रूट किट 1 नग आणि 2 किलो गुळ हे रात्रभर भिजून तुम्हाला सोडायचंय. याच्याने तुम्हाला काय होईल, झाडाची प्रतिकार क्षमता ज्याला आपण म्हणतो, जैविक अजैविक ताणातून झाड बाहेर येणार, सातत्याच्या दलदलीमध्ये पांढऱ्या मुळांचा विकास चांगला होणार आणि त्याच्यामुळे तुम्ही केलेल्या फवारण्यांचा असर तुम्हाला त्या ठिकाणी 100% दिसायला सुरुवात करेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ह्या ड्रिपच्या ऍप्लिकेशन मुळे तुम्हाला एकसारखा फळाचा रंग मिळणार, त्या ठिकाणी फळामध्ये गर चांगला भरणार, फळाचं वजन चांगलं मिळणार. कॅरेट तुम्ही जर वरच्या पट्टीपर्यंत भरलं तर 22 ते 24 किलो वजन तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं मिळेल. नीट लक्षात घ्या. 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या. व्हिडिओ मी जास्त लांबवत नाही. पहिला स्प्रे मॅग्नीज, मेरिऑन आणि टचअपचा 200 लिटर साठी सांगितला. त्यानंतर तुम्हाला झाडाची प्रतिकार क्षमता, फळाचा एकसारखा रंग, फळाची फुगवण, झाडाची प्रतिकार क्षमता खूप महत्वाची आहे. ती का महत्वाची आहे की सातत्याने पाऊस येतो, आपण केलेली फवारणी झाडांनी ऑब्झर्व केली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला ज्या संदर्भामध्ये आपण बुरशीनाशकांचा वापर करतो तिथं आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आला पाहिजे. म्हणून आपण मास्टर रूट किट, मास्टर ॲग्रो सायन्सचं पोस्टरोक्त सांगायची गरज नाही. लाखो शेतकऱ्यांनी वापरले. असंख्य शेतकरी मला फोन करतात, अक्षरशः सांगायला लाज वाटते. त्या ठिकाणी 8 एकर 10 एकरचे शेतकरी मला सांगतात की सर त्या कंपनीला सांगा की 200 लिटरचा ड्रम बनवा. 50 ड्रम आम्हाला त्या ठिकाणी आणता येत नाही. 250-300 लिटर पोस्टरोक आमच्या 5 एकर 8 एकरला लागतं. मग 200 लिटरचा ड्रम आणल्याने काय होईल. इथं मी ग्रोस्टार कंपनी असेल, मास्टर ॲग्रो असेल, सिजंटा असेल, त्याचप्रमाणे बायर असेल, BSF असेल, या कंपन्या काही माझ्या बापाच्या नाही, नेहमी सांगत आलोय मी शेतकरी मित्रांनो. पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे, थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय, ढगाळ हवामान आहे, पण उघडीप आहे, पानं कोरडे आहे, त्यावेळेस तुम्हाला ओरिंडिस अल्ट्रा 200 लिटरला 140 मिली, सिमोडिस 200 मिली. नागाळी तुमच्याकडे येणार नाही, पांढरी माशी तुमच्याकडे येणार नाही, फळ पोखरणारी आळी येणार नाही, गेरवा तुमच्याकडे येणार नाही, करपा तुमच्याकडे येणार नाही. म्हणून ओरिंडिस अल्ट्रा 140 मिली, सिमोडिस 200 मिली. त्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन, जसंही तुम्ही मास्टर रूट किट फोस्ट्रो गुळ देताय तिथून 7 ते 8 दिवसाने तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी ICLचं 8047 5 ते 8 किलो पर्यंत तुम्हाला प्लेन मध्ये देऊन घ्यायचंय. आणि याच दरम्यान शेतकरी मित्रांनो, जे प्लॉट 30, 35, 40 दिवसाचे आहे, 50 दिवसाचे, 55, 60 दिवसाचे, पाऊस सातत्याने आहे, ढगाळ हवामान आहे, ऊन पडलं, दिवसभर सूर्यप्रकाश अगदी प्रखर पडलाय, वरतून झाड सुकल्यासारखं वाटतंय, खाली तुम्ही बघा पांढरी बुरशी जर असेल, फुलेशियम स्टीम रॉड ज्याला आपण म्हणतो, ही जी बुरशी आहे ती जर जाणवत असेल तर त्या ठिकाणी 50-60 दिवसाच्या पुढचे प्लॉट आहे तिथं एकरी 500 मिली सिजंटाचं फोलिओ गोल्ड आणि त्याच्यासोबत थायोनाट्री किंवा कुठलंही सल्फर 2 किलो हे ड्रिपच्या माध्यमातून द्या. आपण कुठपर्यंत आलो होतो, दुसऱ्या ड्रिपचं ऍप्लिकेशन 8047 5 ते 8 किलो, त्याच्या अगोदर ओरिंडिस अल्ट्रा आणि त्याच्यासोबत तुम्ही देताय सिमोडिस. त्यानंतर पुढचा स्प्रे फळाची किपिंग क्वालिटी, फळाची गुणवत्ता, फळावर तिरंगा येऊ द्यायचा नाही, फळाचं एकसारखा आकर्षक रंग मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी पुढचा स्प्रे घ्यायचा आहे. 200 लिटरला शुगर ठार 500 मिली, पोलर पोटॅश 300 ग्रॅम किंवा पोटॅशियम सोनाइट 800 ग्रॅम. परत एकदा शेतकऱ्याकडे येतो. कापसे साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, होऊ द्या अजून 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा. शेतकऱ्यांना ती गरज आहे, कारण सातत्याने मी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ऑगस्टमध्ये जुलै एंडिंगला 4 अंकी भाव होईल, तो झाला. हा पुढे किती दिवस टिकेल, सप्टेंबरचा अंदाज देखील शेतकऱ्यांसाठी मी देणार आहे. पण फक्त एक शेवटचा प्रश्न, तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे, कारलं असेल, भोपळा असेल, टोमॅटो तुम्ही डॉक्टर किसानकडे रजिस्टर केले, ते मार्गदर्शन ऑनलाईन मध्ये तुम्ही घेताय
आणि आता तुम्ही मला सांगितलं की याच्यानंतर मला डाळिंब लावायचं, ते देखील डॉक्टर किसनचंच मार्गदर्शन घेणार आहे. या सगळ्या पाठीमागं एका वाक्यात काय रिझन असेल की डॉक्टर किसनला तुम्ही जुडून 100% राहताय? हेच शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्त जास्त उत्पन्न काढण्यासाठी आम्ही डॉक्टर किसनचा पर्याय निवडला. म्हणजे मी जे घसा ओरडून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की डॉक्टर किसनचा एकच वादा, खर्च कमी उत्पन्न जादा. ते खरं आहे का? खरं आहे, खरं 100% खरं. हेच आमचं ब्रीद वाक्य आहे. बिलकुल वाक्य आहे, बरोबर. आमचे राजस्थानमध्ये कन्सल्टिंग करणारे मित्र आहे संदीप पाटील. तुम्ही पण व्हिडिओ बघता, राजस्थानमध्ये तुम्ही काम करता. आज तुम्ही आले आणि तुम्ही राहतात महाराष्ट्रातच, पण वर्षातले 10 महिने राजस्थानमध्ये असतात. आल्यानंतर तुम्हाला पण बघायचं होतं की खरं डॉक्टर किसनची थेरी युट्यूबला जी बघतोय ती खरी आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मी पण व्हिडिओ सरांचे फार पाहतो. कंटिन्यू नवीन नवीन व्हिडिओ अपडेट झाला तर मी पाहतच राहतो. आणि खरं डॉक्टर किसनचे म्हणजे खरंच ऐकण्यासारखे पण व्हिडिओ आहेत. आणि खरंच त्यांचं मार्गदर्शन फार शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डॉक्टर किसनला फॉलोअर करायचे आहे. हेच आपण शेतकऱ्यांना सांगतो. महाराष्ट्रासाठी खरंच चांगलं आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली आणि सगळ्यांना एक विनंती करतो की टिप्स नंबर व्हिडिओची जी सिरीज, ही सगळी संकल्पना डॉक्टर सागर पवार सरांची आहे. कारण ग्राउंड लेवलला मी फिरतो, पण बॅकएंडची टीम सांभाळताना त्यांनी ही संकल्पना माझ्यापुढे मांडली आणि सातत्याने पुढच्या दिवाळीपर्यंत टिप्स नंबर व्हिडिओ टोमॅटोचे तुम्हाला रोज देण्याचा प्रयत्न असेल वेगवेगळ्या रोगांसंदर्भात. परत एकदा तुम्हाला विनंती करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना माझी एक मनामध्ये इच्छा आहे की आज हा व्हिडिओ बघत असताना 99,000 सबस्क्रायबर झाले. हे पुढच्या 8 दिवसामध्ये मला 1 लाख झाले पाहिजे. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. आणि ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर डॉक्टर किसनचे होतील, तिथून 3 दिवसामध्ये एका दिवशी 2-2, 3-3 व्हिडिओ टोमॅटोच्या संदर्भात तुम्हाला दिल्याशिवाय मी राहणार नाही. वेगवेगळ्या अडचणी, फळ फुगवण असेल, पानं टिकवणे असेल, फळ पोखरणारी अळी असेल, गेरवा असेल, झांतो असेल, करपा असेल, शेंडा चालत नाही, धुरी कशी फोडायची, सगळे व्हिडिओ तुम्हाला देईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला दिल्या आहे. जे व्हिडिओचा सब्जेक्ट आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघत आला. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.